छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन मुख्य विभागांच्या प्रवेशद्वारावर असलेल्या दोन नगरपालिका, एक मराठवाड्याचे प्रवेशद्वार तर दुसरे खानदेशचे। हा रिपोर्ट आहे वैजापूर आणि कन्नड येथील सद्यस्थित असलेल्या नगरपालिकांची स्थिती दर्शविणारा। सध्या दोन्ही नगरपालिकांवर प्रशासक राज सुरू आहे, परंतु जनतेला काय अपेक्षित आहे किंवा काय अपेक्षित होतं आणि भविष्यात काय अपेक्षित यावर आधारित बिंदासचा हा खास रिपोर्ट। नमस्कार बिंदास। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन नगरपालिका, ज्यामध्ये वैजापूर आणि कन्नड, एक मराठवाड्याचं प्रवेशद्वार, दुसरं खानदेशचं प्रवेशद्वार, या दोनही प्रवेशद्वारांवरती सध्या या नगरपालिकांची काय स्थिती आहे हा आढावा घेतलेला आहे बिंदासच्या या रिपोर्टमध्ये। मित्रांनो, आपण नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही जलशुद्धीकरण यंत्राच्या माध्यमातून जो काही महत्त्वपूर्ण मानला जाणारा पाण्याविषयीचा जो प्रकल्प आहे त्यावरती सर्वप्रथम नजर टाकूया। मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर हे जे शहर आहे, या शहराला पाणी पुरवठा होतो तो याच धरणातून। नारंगी सारंगी हा जो प्रकल्प आहे, या प्रकल्पाच्या माध्यमातून वैजापूर शहरवासियांना पाणी प्यायला मिळतं। गेल्या अनेक दिवसांपासून नारंगी सारंगी हे वैजापूरच्या अनेक नागरिकांच्या तहानेचं एक महत्त्वस्थान केंद्रबिंदू बनलेलं धरण आहे। आता या धरणातून म्हणजेच अर्थातच जलशुद्धीकरण होणं गरजेचं आहे, म्हणून या ठिकाणी जलशुद्धीकरण यंत्राची सुद्धा उभारणी केलेली आहे। जसं तुम्हाला आता माझ्या पाठीमाग जो प्रकल्प सुरू आहे त्या ठिकाणी वैजापूरचं येथे जलशुद्धीकरण यंत्र आणि हा प्रकल्प इथे आपल्याला पाहायला मिळतो। इथे पाण्याची टाकी आहे आणि बाजूलाच या ठिकाणी आपण जर बघितलं तर इकडं जलशुद्धीकरणासाठी काही महत्त्वपूर्ण इक्विपमेंट्स लावलेले आपल्याला पाहायला मिळतात। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा विषय यामध्ये एकच आहे की हे जे आपल्याला सगळं प्रकल्पाचं मुख्य स्रोत ज्याला म्हणतो आपण, या ज्या वस्तू दिसत आहेत यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे। कारण नारंगी सारंगी हा जो प्रकल्प आहे, या प्रकल्पामध्ये फक्त सीझनल पाणी पाहायला मिळतं। कधी कधी तर पिण्यासाठी पाणी सुद्धा या धरणामध्ये राहत नाही। तर नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा लोकप्रतिनिधी असेल, सत्ताधारी असेल किंवा सरकार असेल, यांच्या माध्यमातून या प्रकल्पामध्ये स्थिर पाणी कसं राहील यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे। वरून येणारं पाणी जे आहे, त्या वरच्या मोठमोठे जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पामधील पाणी या धरणामध्ये जर कायमस्वरूपी मिळालं तर वैजापूरकरांची तहान भागवणारा हा एक महत्त्वाकांक्षी मानला जाणारा प्रकल्प आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जलशुद्धीकरण प्रकल्प असताना सुद्धा आपल्याला वॉटर शुद्धीकरण म्हणजे ज्याला आपण म्हणतो जलशुद्धीकरण, जे काही छोटे छोटे प्लांट्स आहेत त्या प्लांट्सच्या माध्यमातून आपल्याला पाणी घ्यावं लागतं। म्हणजे हाही एक शोकांतीचा विषय आहे। त्यामुळं जास्तीत जास्त जलशुद्धीकरण या केंद्रामध्ये कसं होईल आणि जास्तीत जास्त पाणी शहरवासियांना कशा पद्धतीने दिलं जाईल यावरती काम होणं अपेक्षित आहे। तरी सुद्धा आता आपण जसं बघतोय की नारंगी सारंगी हा जो प्रकल्प आहे, पावसाळ्याच्या तोंडावरती मृत साठ्यामध्ये पाणी आहेत। तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दोन महत्त्वाचे मुख्य प्रश्न आहेत। एक, या धरणामध्ये कायमस्वरूपी पाणी कसं राहील यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देणं गरजेचं आहे। दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून, त्या यंत्रांच्या माध्यमातून, त्या इक्विपमेंट्सच्या माध्यमातून वैजापूर नगरवासियांना डोअर टू डोअर शुद्ध पाणी कसं मिळेल यावरती लक्ष देण्याची गरज आहे। नमस्कार बिंदास। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन मुख्य नगर परिषदा ज्या नेहमी वेगवेगळ्या गोष्टीवरून चर्चा, त्यापैकी एक मराठवाड्याचं प्रवेशद्वार अशी ज्याची ओळख ते म्हणजे वैजापूर नगरपालिका नगर परिषद। दुसरी खानदेशकडे जाणारा महत्त्वाचा शहराचा पहिला टप्पा, पहिली नगर परिषद, जिथून खानदेश या विभागाची सुरुवात होती, ती म्हणजे कन्नडची नगरपालिका नगर परिषद। मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण म्हणजेच कन्नड शहरवासियांना एक मुख्य जलस्रोत म्हणून ओळखला जातो तो अंबाडी धरणाचा हा महत्त्वपूर्ण मानला जाणारा प्रकल्प। सध्या या ठिकाणावरून मी आहे आणि येथून महत्त्वाची बाब म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हे एकमेव नगरपालिका नगर परिषद आहे ज्या नगर परिषदेला पिण्याच्या पाण्यासाठी ग्रॅव्हिटीच्या पद्धतीनं पाणी या ठिकाणावरून तिकडं पोहोचविलं जातं, पाठविलं जातं। इव्हन वर्षभरातून जवळपास खूप कमी वेळा विजेचा वापर या ठिकाणी केला जातो। तर हा अंबाडी प्रकल्प जो कन्नड नगरपालिकेच्या अंतर्गत येतो, ज्या कन्नड नगरपालिकेला या अंबाडी प्रकल्पातून पाणी पोहोचलं जातं, याच पद्धतीनं जसं की वैजापूरची नगरपालिका आहे तिला नारंगी सारंगी या प्रकल्पातून पाणी पोहोचवलं जातं। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की अंबाडी प्रकल्प सध्या पाण्याने गच्च भरलेला आहे। बऱ्यापैकी पाणी त्या ठिकाणी आहे। पूर्णतः भरलेले जरी नसेल तर कन्नडवासियांची या ठिकाणी तो तहान भागू शकतो इतकं पाणी आहे।
परंतु धरण उशाला आणि कोरड घशाला अशा पद्धतीची जी म्हण प्रचलित आहे ती या ठिकाणी काहीशा प्रमाणात लागू होताना पाहायला मिळते। त्याचं कारण असं आहे, या ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून कन्नडकडे पोहोचणारं जे पाणी आहे, जे जलशुद्धीकरण यंत्र आहे, त्या जलशुद्धीकरण यंत्राच्या अवतीभोवती आणि त्या ठिकाणचं जे ढिसाळ कारभाराचं नियोजन आहे नगरपालिकेच्या माध्यमातून कुठलंही महत्वाचं पाऊल उचललं जात नाही, जेणेकरून कन्नडवासियांना 100% फक्त आणि फक्त या नगरपालिकेच्या या महत्वपूर्ण प्रकल्पातून शुद्ध पाणी प्यायला मिळेल अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे पाहायला मिळते। इव्हन आज जर आम्ही कन्नड तालुक्यामध्ये फिरलो, कन्नड शहरामध्ये फिरलो, तर कन्नड मधील अनेक नागरिक आजही असं सांगतात की आजही आम्हाला पिण्यासाठी इव्हन जो हातावर पोट भरणारा मजुरी करणारा जो वर्ग आहे त्याच्या घरात सुद्धा आजही खाजगी जलशुद्धीकरण यंत्राचं पाणी पोहोचवलं जातं। ही अतिशय धोकादायक आणि धोक्याची घंटा म्हणावी लागेल। जर आपल्या उशाला एवढं मोठं धरण आहे तर नागरिकांच्या घशाला कोरड का? नगरपालिका प्रशासन यावरती महत्वाची भूमिका का बजावत नाही, महत्वाची पावलं का उचलत नाही, हाही एक महत्वाचा विषय आहे। नागरिकांसाठी, मुख्यतः शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी ज्वलंत विषय म्हणून मुद्दा समजला जातो रस्ते, पाणी आणि सांडपाण्याची योग्य विल्हेवाट। जर ती योग्य पद्धतीने होत नसेल तर या नगरपालिकेचा असून नसल्यासारखाच विषय आहे। वैजापूर नगरपालिका आणि कन्नड नगरपालिका या एकाच जिल्ह्यातील दोन मुख्य विभागांचं प्रवेशद्वार। आता प्रवेशद्वार असल्यानं येथील शहरात अनेक ग्रामीण भागातील लोकांची वर्दळ नेहमी सुरू असते। याही पेक्षा महत्वाची बाब म्हणजे जे नागरिक शहरात राहतात त्यांच्यासाठी दोन्ही शहरे म्हणजे जिव्हाळा आणि आत्मीयतेचीच। परंतु आजवर वेगवेगळ्या प्रतिनिधींनी या शहरावर अधिराज्य गाजवत आपापल्या पद्धतीनं शहर विकासासाठी योगदानही दिलंय। सध्या या दोन्ही शहरांची स्थिती मांडणारा हा स्पेशल रिपोर्ट म्हणजे भावी सत्ताधाऱ्यांसाठी आव्हानात्मक विषय आहे। आता वैजापूरच्या विकासाच्या बाबतीत म्हटलं तर येथे शहरांतर्गत रस्ते पूर्वीपेक्षा अधिक सरस आणि अत्याधुनिक पद्धतीनं सिमेंटीकरणामुळे मजबूत बनले आहेत, तर काही भाग आणि वस्त्या वगळता वर्दळीतील बहुतांश रस्ते हे सिमेंटचे बनले आहेत, तर काही भागामध्ये रस्त्यांची कामं अपेक्षित आहे। यामुळे पावसाचं पाणी रस्त्यावर न थांबता स्वच्छ आणि सुंदर सिमेंटने बनलेल्या रस्त्यांवरून शहराच्या निर्माण कार्यात मोलाचं योगदान मिळालं। तसेच वैजापूर शहरातील असंख्य भागात अंडरग्राउंड ड्रेनेज लाईन असल्यामुळे येथे सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यात काही अंशी का होईना पालिकेला यश मिळालंय। यामुळे डासांचं प्रमाण कमी होऊन सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यास मदत होणार आहे। लोकप्रतिनिधींच्या पुढाकारातून शहरातील रस्त्यांची स्थिती बदलत चालली आहे। याउलट कन्नड शहराची परिस्थिती याला अपवाद ठरली आहे। कन्नड शहरातील काही अंशी रस्ते मजबूत बनले तर काही ठिकाणी मजबूत रस्त्यांचीच वाट लागली आहे। याशिवाय काही प्रभागातील निवडक भागात अद्याप रस्त्यांना ना डांबर ना सिमेंट माहिती आहे। दाट वसाहतीच्या गल्लीबोळातील रस्त्यांचा विकास व्हावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतात। आता नाल्या, सांडपाण्याच्या बाबतीत कन्नड शहरातील काही भागात वैजापूरच्या विकासाच्या धर्तीवर जर बघितलं तर अंडरग्राउंड ड्रेनेज लाईन तयार आहेत, परंतु काही ठिकाणी या ड्रेनेज लाईनच्या वरून सुद्धा गटारींचं सांडपाणी ओसंडून वाहत आहे। त्यातच सध्या पावसाळा सुरू आहे आणि हे सांडपाणी नागरिकांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी विष तर बनणार नाही ना, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात येतोय। नागरिकांच्या अपेक्षा लागून आहेत की येथे चकाकणारे रस्ते, पूर्ण ड्रेनेज लाईन आणि शुद्ध पिण्याचे पाणी निरंतर अखंडितपणे मिळावं। परंतु सध्या तरी हे शक्य नाहीये असंच वाटतंय, कारण सध्या दोन्ही नगरपालिकांवर प्रशासक राज सुरू आहे। परंतु हो, येणारा लोकप्रतिनिधी तरी या सर्व गोष्टी काळजीपूर्वक करेल अशी आशा नागरिक व्यक्त करतायत। ब्युरो रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर, बिंदास मीडिया।